आणि आता महत्त्वाच्या बातम्या आपण बघूयात। माजी महापौर दत्ता दळवी यांच्या गाडीची तोडफोड करणाऱ्या तिघांना अटक। विक्रोळी पोलिसांकडून 2.5 महिन्यांनंतर अटकेची कारवाई। ठाणे कारागृहात तिघांची रवानगी। येत्या 24 फेब्रुवारीला पुण्यातील काँग्रेस भवन इथं महाविकास आघाडीचा मेळाव्यात तिन्ही पक्ष करणार जोरदार शक्तीप्रदर्शन। मराठा आरक्षणाचा मसुदा तयार। मराठा समाजाला 13% आरक्षण मिळणार आहे अशी सूत्रांची माहिती आहे, तर कुणबी वगळून उर्वरित मराठा 32% अहवालात माहिती। मराठा समाज शैक्षणिक सामाजिक मागास असल्याचं 40% लोकांचं मत, तर मागास नसल्याच्या 41% लोकांचे अभिप्राय आहेत। मराठा आरक्षण देण्याची मागासवर्ग आयोगाची शिफारस आहे। शिनाबोरा हत्याकांडातील आरोपी इंद्राणी मुखर्जीवरील माहितीपटाला स्थगिती द्या। सीबीआयचा विशेष न्यायालयात अर्ज। प्रसिद्ध उर्दू कवी गुलजार यांची ज्ञानपीठ पुरस्कारासाठी निवड। उर्दू भाषेतील कार्य आणि योगदानासाठी गुलजार यांना ज्ञानपीठ पुरस्कार। महाराष्ट्रातील 5 खासदार संसदरत्न पुरस्कारांना सन्मानित। सुप्रिया सुळे, श्रीरंग बारणे, हिना गावित, श्रीकांत शिंदे आणि अमोल कोल्हे यांना ह्या पुरस्कारांना सन्मानित करण्यात आलं आहे। राज्यात 80 वर्षांपुढील 26 लाख मतदार यंदा घरून मतदान करणार। सुलभरित्या मतदानाची दिव्यांगांसाठी देखील सोय। पुणे जिल्ह्यात 2,48,525 मतदार। मुंबई विमानतळावरील वाहतुकीचा ताण कमी होणार। विमान कंपन्या आपल्या सेवेत आता कपात करणार आहेत आणि इंडिगो कंपनी 6 ते 12 विमानांचं उड्डाण रद्द करणार असल्याची माहिती आहे।